शिक्षण, नगरविकास, क्रीडा व संस्कृती या क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून ठाण्यात विकासाचे नवे मापदंड निर्माण करणारे ठाण्याचे शिल्पकार दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्षतांजली स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 28 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर 2025 या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमाची माहिती कमलेश प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। सहसचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे व प्राचार्य संजोत देवस्कर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। स्मृती सोहळ्याचा शुभारंभ 28 नोव्हेंबर रोजी 9:30 ते 1 या वेळेमध्ये गडकरी रंगायतन येथे होणार आहे। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव या मान्यवरांची येथे उपस्थिती अपेक्षित आहे। या कार्यक्रमात गीतकार प्रवीण दवणे यांच्या शब्दातून ठाण्याच्या अस्मितेला साद घालणाऱ्या ठाणे अभिमान गीत या गीताचं लोकार्पण होणार आहे। वैशाली सामंत, श्रीरंग भावे यांनी आपल्या गोड आवाजामध्ये हे गीत गायले असून स्वरूप होनप यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे। महिनाभर चालणाऱ्या स्मृती उत्सवाद्वारे ठाण्याच्या प्रगतीचा पाया रचणाऱ्या सतीश प्रधान यांच्या विचारांची, योगदानाची आणि ठाणेकरांवरील प्रेमाची ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आयोजकांनी व्यक्त केला आहे। नमस्कार। कैलासवासी माजी खासदार सतीश प्रधान यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने आपण अक्षतांजली हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मुख्य कार्यक्रम हा 28 नोव्हेंबर 2025ला गडकरी रंगायतन येथे सकाळी 9:30 वाजता आहे। ह्या कार्यक्रमात आत्तापर्यंत काही मान्यवरांनी कन्फर्म केलेलं आहे की ते येणार आहेत। त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत, प्रताप सरनाईक सर आहेत, नरेश म्हस्के सर आहेत, नारायण राणे सर आहेत, रवींद्र चव्हाण सर आहेत, संजय केळकर सरांनी कन्फर्म केलेलं आहे आणि निरंजन डावखरे यांनी कन्फर्म केलेलं आहे। त्या दिवशी आपण ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे। हे गाणं प्रवीण दवणे सरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत, वैशाली सावंत यांनी आणि भावे या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे। त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे। त्या दिवशी सतीश प्रधान यांच्यावरती एक चित्रफित आपण दाखवणार आहोत आणि सर्व जे काही मान्यवर येणार आहेत त्यांचं भाषणं त्या दिवशी होतील। त्याच्यानंतर आपण पूर्ण डिसेंबर महिन्यात जवळपास 11 कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। 13 तारखेला ऊर्जा सेतू हा कार्यक्रम आहे, 16 तारखेला ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, 17 तारखेला ठाणे रन आहे, त्याच्यानंतर 18 तारखेला बुक एक्झिबिशन आहे, 18 तारखेला एक सेमिनार आपण घेतोय, 19 तारखेला एसे कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात त्याच दिवशी पोस्टर कॉम्पिटिशन पण आहे, 20 तारखेला कबड्डी स्पर्धा आहेत मावळी मंडळ येथे, 20 तारखेला आपण स्टेट लेवल जॉब फेअर आपण घेतोय, 22 तारखेला आपण ब्लड डोनेशन कॅम्प हा नानसांना महाविद्यालयात घेतोय आणि 22 तारखेला ब्लड डोनेशन कॅम्प हा आपण ठाणा स्टेशनमध्ये आयोजित करतोय। त्याच्यानंतर साधारण हे एवढे 11 कार्यक्रम आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। रोजगार मेळावा हा ठाणे शहरातली सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ओपन आहे आणि महाराष्ट्रातनं विविध कंपन्या त्या दिवशी आपण येणार आहोत म्हणजे विद्यार्थ्यांना जॉब इंटरव्ह्यू घेण्यासाठी। जे सक्सेसफुल विद्यार्थी जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करतील त्यांना त्या दिवशी जॉब मिळेल। त्याच्यानंतर हे जे काही एसे कॉम्पिटिशन किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन ह्या आहेत या शालेय विद्यार्थ्यांकरता आहेत, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता आहेत, त्याचबरोबर कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पण आहेत। इतर ठाणे शहरातल्या विविध महाविद्यालयातील संघ ह्याच्यात उतरणार आहेत। ज्युनियर कॉलेजमध्ये मुलांचा संघ आहे, 8 संघ उतरणार आहेत, मुलींचा पण 8 संघ आहेत ज्युनियर कॉलेजमधनं। डिग्री कॉलेजच्या लेवलला पण मुलांचे 8 संघ आहेत, मुलींचे 8 संघ आहेत।